सर्वात आधी आपल्याला इथे सर्च करून घ्यायचं आहे CET सेल 2026. त्यानंतर जी आपल्याला ओरिजिनल जी साईट म्हणजे जी आहे ती आपल्याला पहिल्याच नंबरवरती इथे दिसून जाईल. तिथे त्यावरती क्लिक करून ती साईट आपल्याला ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ही साईट दिसून जाईल. यामध्ये आपल्याला ॲडमिशन पोर्टल EY 2026-27 बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करून आपल्याला समोरची प्रोसिजर जी ती बघायची आहे त्यासाठी त्यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2026-27 यामध्ये आपण बघू शकता की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर एज्युकेशन हे बघायचं आहे. या प्रकारे तुम्हाला खाली येऊन जायचं आहे. यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स हे तुम्हाला दिसत असेल. यामध्ये आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन पोर्टल कुठे दिसत आहे का ते बघा. त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपली जी नेक्स्ट स्टेप असणार आहे त्यामध्ये आपण बघू शकता इथे एक ऑनलाईन सिस्टममध्ये एक नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल ॲडमिशन प्रोसिजरची, जी 7 तारखेला लॉन्च झालेली आहे. म्हणजे जी आपली डायरेक्ट सेकंड इयरची नोटिफिकेशन आहे. यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे ना यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे आपण बघू शकता लॉग इन पेजवरती आलेलो आहे. इथे साइन इनचा ऑप्शन आहे. यावरती रजिस्ट्रेशन ईमेल ID आणि पासवर्ड दिलेला आहे. ती रजिस्ट्रेशन जी ईमेल ID आहे ती तुमची ईमेल ID ती टाकायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. पण हे जे काही जे ऑप्शन आहे हे फक्त जुन्या लोकांसाठी, म्हणजे ज्यांनी CETचा अगोदर लॉग इन केलेलं आहे किंवा त्यांनी पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी. आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन करतो आहे म्हणजे आपल्याला न्यू युजर म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामुळे आपल्याला न्यू युजरमध्ये आपण जाणार आहोत. यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला ईमेल टाकून घ्यायचा आहे जो आपण ठेवणार आहोत. पासवर्ड जो आपला ओन असेल आपल्याला आपला सिलेक्ट करायचा आहे. पासवर्ड असं सिलेक्ट करा जो आपल्या आठवणीत राहील. त्यानंतर आपल्याला जे आधार कार्डवरती जे आपलं नाव आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपली जी बर्थ डेट असणार आहे ते आपल्याला इथे फिलअप करायची आहे. तर चला मी सगळी इन्फॉर्मेशन भरून घेतो. त्यानंतर आपण समोरची स्टेप बघू. सगळी इन्फॉर्मेशन भरल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या प्रकारे या इथे दिसत असेल तुम्हाला एक ईमेल व्हेरिफिकेशन नावाचा एक तुम्हाला मेसेज दिसेल. हा ईमेल तुमच्या मेलवरती तुम्ही जो रजिस्ट्रेशन केलेला आहे त्या मेलवरती पाठवला जाईल. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल व्हेरीफाय करून समोर प्रोसीड करायचं आहे. तर चला मी माझ्या ईमेलवरती चेक करतो मेल आला आहे का नाही आणि त्यानंतर प्रोसीड करतो. तर आपला मेल व्हेरीफाय झालेला आहे. या मेलवरती आपण क्लिक करून आपण आता प्रोसीड करणार आहोत. यावरती प्रोसीड करतो आहे मी आता. तुम्ही बघून घ्या की साइन इन पेजवरती आपण वापस आलेलो आहोत. वापस आल्याच्यानंतर आपल्याला इथे आपला जो ईमेल ID आपण रजिस्ट्रेशन केला होता तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक महत्त्वाचा पॉईंट येणार आहे तो म्हणजे अपार ID. तर तुम्ही बघून घ्या मी इथे लॉग इन म्हणजे साइन इन केलं आहे. यामध्ये आता तुम्हाला एक नोट दाखवेल. ती जी नोट आहे ना त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला अपार ID ची जी काय ते म्हणजे ऑथरायझेशनसाठी ते तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. तुम्ही बघून घ्या जसं मी तुम्हाला मागे सांगितलं टू कंटिन्यू विथ द MSCIT ॲप्लिकेशन आधार अँड अपार ID ऑथरायझेशन इज प्रिफर. म्हणजे तुम्हाला इथे डिजिलॉकर लिंक करून तुम्हाला इथे अपार ID आहे ती तुमची यामध्ये फॅच करायची आहे. म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत अपार ID बनवलेली नसेल तर ती कशाप्रकारे बनवायची ती मी तुम्हाला लवकरच सांगेल. त्या अगोदर तुम्ही बघून घ्या की इथे मी डिजिलॉकरचं ऑप्शन होतं त्यावरती क्लिक केलं आहे. यामध्ये मी माझा आधार नंबर टाकतो आहे. मी जे काही आहे थोडं फास्टमध्ये करतो आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. यामध्ये जो काही जी लेंथ आहे व्हिडिओची ती मला ड्युरेशन जे काय खूप मोठं नाही करायचं आहे त्यामुळे मी फास्ट करतो आहे. बघा इथे आधार नंबर टाकला आहे. त्यानंतर मला एक OTP येईल आधारवरती. जो OTP येईल तुम्ही इथे सबमिट करेल. त्यानंतर जे काही आहे तुम्ही इथे OTP टाकतो आहे बघा. OTP टाकल्याच्यानंतर एक कोड असतो जो आपण डिजिलॉकरला सेट केलेला असतो. तो कोड आपल्याला इथे टाकायचा आहे. जर तो आपल्याला आठवत नसेल तर तो आपण फॉरगॉट माय पिन या ऑप्शनवरती क्लिक करून तो आपण फॉरगॉटही करू शकतो. त्यानंतर आपल्याला डन करून त्यावरती आपलं जे डिजिलॉकरवरती जे डॉक्युमेंट आहेत ते आणि जी CETची जी आपली वेबसाईट आहे ते लिंक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी अपार ID आणि आधार कार्डवरती क्लिक करून याला अलाव करत आहे
अलाउ केल्याच्यानंतर काय होईल, जी काही आपली अपार आय डी आणि आधार कार्ड नंबर आहे तो ऑलरेडी ऑटोमॅटिक आपल्या त्या साईडवरती चालला जाईल. त्यामुळे आपल्याला इथे ते अलाउ करायचं आहे. बघू शकता की इथे माझी बाकीची पण डॉक्युमेंट जे आहेत ते इथे शो होत आहेत. मी त्याला अलाउ करतो आहे. अशा प्रकारे जे काही आपलं डिजिलॉकर आहे ते यावरती सिंक होतं आहे. कंटिन्यू करून याला समोर प्रोसीड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ही जी साईड आहे ती ओपन होईल. ती बघा, तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट आहेत हे इथे फॅच झालेले आहेत, म्हणजे लिंक झालेले आहेत. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपार आय डी किंवा काही आहे हे तुम्हाला फिजिकली यावरती टाकायचं काम नाही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमची सगळी बर्थ डेट वगैरे सगळं ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल. त्या प्रकारे तुम्ही टाकलं होतं इथे तुम्हाला अपार आय डी शो होईल. व्ह्यू ऑलमध्ये जर तुम्ही करसाल तर बघू शकता इथे माझी अपार आय डी शो होत आहे. जी काही आपली अपार आय डी ती इथून कॉपी करून घ्यायची आहे. इथून अशा प्रकारे कॉपी केल्याच्यानंतर इथे अपार आय डीचं ऑप्शन आहे त्यावरती ते पेस्ट करा. त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल तो त्यावरती टाका. तुमचं नाव वगैरे जे काही आहे ते बरोबर आहे का त्यावरती एकदा बघून घ्या. त्या अगोदर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला मदर नेम, फादर नेम ही काही तुमची बेसिक इन्फॉर्मेशन असेल तो डाटा फिलअप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो काही आपण बघत आहात इथे फादर नेम दिलेलं आहे, मदर नेम दिलेलं आहे. जे तुमच्या SSCच्या जी काही तुमची मार्कशीट असेल त्यावरती जे नेम आहे त्या प्रकारचं तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर जो तुमचा एखादा जर दुसरा ॲड्रेस असेल करस्पॉन्डिंगचा तोही टाकायचा आहे. जर ते दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर सेम पर करायचं आहे. तिथे ऑप्शन दिलेलं आहे. अदर डिटेल्स भरायचे आहेत सगळ्या. त्यानंतर जे ऑप्शन आहेत कन्फर्मेशन म्हणून तुम्हाला एक खाली नोट दिलेली असेल छोटीशी, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अलाउ करायचं आहे. तर चला मी सगळे इन्फॉर्मेशन आहे ते भरून घेतो. त्यानंतर आपण समोर जाऊयात. सगळी इन्फॉर्मेशन भरल्याच्यानंतर सेव्ह चेंजेसवरती आपल्याला क्लिक करून समोर तुम्हाला इथे दिसत असेल आधार रिऑथरायझेशनचं ऑप्शन आलेलं आहे बघा. ही सगळी जी वरील जी डिटेल्स आहे ही चेक करायची आहे आणि ती सगळी जर बरोबर असेल तर येस माय डिटेल्स आर करेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण इथे आलेलो आहोत. यावरती आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसत आहेत. यामध्ये आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तर जे वरतून पहिल्या लाईनमध्ये 2 नंबरला जे ऑप्शन आहे ते आपण क्लिक करू. त्यानंतर माझं इथे डिप्लोमा झालेला आहे त्यामुळे मी जे काय टेक्निकल एज्युकेशन जे आहे त्यावरती इथे क्लिक करतो आहे. यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग जे ऑप्शन आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्यावरती क्लिक करूया. आपली ती प्रोसिजर झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे ना एक साईड ओपन होईल बघा तुमच्यासमोर. त्या साईडवरती तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर असेल जो तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असेल त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट हे बटन दाबायचं आहे. ते बटन दाबल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर जे काही आपलं रजिस्ट्रेशनचं जे पेज आहे ते इथे ओपन झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला एखादा ईमेल नंबर तुमचा जर चुकलेला असेल, काही प्रॉब्लेम असेल, चेंज करायचा असेल तो तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर डॅशबोर्डच्या खाली ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे आपलं त्यामध्ये तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड सिलेक्ट स्क्रुनिटी हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट स्क्रुनिटी हे ऑप्शन दाबायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, ई स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी हे 2 ऑप्शन आहेत. यामध्ये तुम्हाला जो सोयीस्कर असेल म्हणजे जो परवडणारा असेल जसं की ई स्क्रुनिटी, जसं की यामध्ये आपण जे काही आपले डॉक्युमेंट आहेत हे ऑनलाईन व्हेरीफाय करू शकतो. आणि जे काही फिजिकल स्क्रुनिटी आहे यामध्ये जे काही आपल्याला जे डॉक्युमेंट आहेत हे आपल्याला त्या कॉलेजला नेऊन द्यावं लागतील. त्यानंतर तिथे जे शिक्षक असतील ते आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता. मी तर इथे जो काही ऑनलाईन व्हेरिफिकेशनचं जे काही प्रोसिजर आहे मी तीच निवडणार आहे. तर त्यावरती मी क्लिक करतो आहे बघा. त्यावरती कन्फर्म करून मी जी काही आपली इथे समोरची प्रोसिजर आहे त्यावरती जातो आहे. माझा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आहे त्यामुळे मी इथे जे काही ऑप्शन दिसते यापैकी डिप्लोमा यावरती क्लिक करतो आहे आणि सेव्ह अँड अप्रूव्ह यावरती क्लिक करून माझं कन्फर्मेशन देतो आहे बघा. यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर इथे ना काही तुम्हाला ऑप्शन दिसतील, भरपूर सारे इथे ऑप्शन आहेत. तर यामधलं जे पहिलं काही जे ऑप्शन इथे दिसत आहे ना तर यामध्ये तुम्ही बघून घ्या की जे काय आहे जसं की तुमचा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे का, तुम्ही डिप्लोमाच कंप्लीट केलेला आहे का, तुमची 12वी झालेली आहे का,
आणि ती जी तुम्ही 12वी डिप्लोमा जो केला आहे तो महाराष्ट्रातूनच केला आहे का? जर केला असेल तर तुमच्यासाठी जे काही पहिलं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. अन्यथा तुम्ही ह्यामधला तुमची जी इन्स्टिट्यूट आहे ती बाहेर राज्यातली असेल, महाराष्ट्र स्टेटमधली नसेल, तर तुम्हाला यामध्ये खाली काही ऑप्शन दिलेले आहेत ते बघावं लागतील. ते तुम्ही वाचून घ्या. माझं पहिलं ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि समोर जातो आहे. नेक्स्ट तुम्हाला प्रोसीड करून तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधून तुमचा डिप्लोमा कंप्लीट केला आहे किंवा तुमची SSC कंप्लीट केली आहे ती इन्स्टिट्यूट म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये येते ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे. इथे ऑप्शन तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारे तुम्ही चूज करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ कास्ट इंडिकेटिंग द डोमिसाईल स्टेट महाराष्ट्र हे ऑप्शन दिसत असेल. या ऑप्शनमध्ये मेन म्हणजे तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट आहे यामध्ये तुम्ही बघून घ्या. तुम्हाला इथे फक्त लक्ष असू द्या तुमची जी बर्थ आहे म्हणजे तुम्ही कुठे जन्मलेले आहात, तुमचं डोमिसाईल काय, हेच फक्त यांना ठिकाणाशी मतलब आहे. त्यामुळे तुमच्याकडे तिन्हीपैकी कुठलाही जरी डॉक्युमेंट असेल तरी तुमचं काम इथे होऊन जाईल. त्यामुळे तुमच्याकडे जो डॉक्युमेंट असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. जर जनरलमधून असाल तर जनरल चूज करा आणि तुमची एखादी रिझर्व कॅटेगरी असेल OBC SC ST कुठलीही कॅटेगरी असेल तर रिझर्व कॅटेगरीमधून जाऊ शकता. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही एखादा काही तुमचं अपंग आहात का, दिव्यांग आहात का ते ऑप्शन आहे तुमचं, त्यावरती क्लिक करा. तुमची जर रिझर्व कॅटेगरी असेल तर त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येतील. जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथून चूज करून घ्या. चूज केल्याच्यानंतर तुमची जी काही रिलिजन असेल ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे. तुमची जी कास्ट आहे, जी मेन कास्ट आहे ती तुम्हाला इथे चूज करायची आहे. ती चूज केल्याच्यानंतर तुम्ही बघून घ्या तुमची जी कास्ट आहे ती तुमची जी मेन कास्ट आहे तीच तुम्हाला इथे चूज करायची आहे. दुसरी चूज करू नका. चुकीचा पर्याय निवडू नका. चुकीचा पर्याय. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, आहे तर ते अवेलेबल आहे का, किंवा तुम्ही ते काढण्यासाठी टाकलेलं आहे, काही जरी असेल ते तुमचं तिथे जे आहे ते ऑप्शन तिथे क्लिक करा. त्यानंतर जर असेल कास्ट सर्टिफिकेट तर ते कुठल्या ऑफिसरकडून ऑथराईज आहेत ते चेक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसून जाईल ते तुम्ही क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनल आहे त्याचं जे स्टेटस आहे, अप्लाइड आहे किंवा तुम्ही ते काढायसाठी टाकलं आहे किंवा तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुमच्याकडे जे असेल ती तुम्ही करा. जर अवेलेबल नसेल, अप्लाय केलं असेल तर त्याची जी रिसिप्ट असेल तीही चालेल. त्यामुळे तिथे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित जसं त्यामध्ये सांगितलेलं आहे त्या प्रकारेच भरा. अन्यथा कुठलीही चूक करू नका. तसंच यामध्ये खाली आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, लिव्हिंग सर्टिफिकेट असे 3-4 ऑप्शन दिसत असतील. यामध्ये पण तुम्ही बघून घ्या. तुमच्याकडे जो डॉक्युमेंट असेल त्यावरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. यानंतर तुमची जी काही आहे ती सेव्ह होऊन जाईल. तुम्ही जे केलं आहे ते तुमचे डॉक्युमेंट वगैरे जे काय आहेत ते आपल्याला समोर इथे अपलोड करायचे आहेत. त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे बघा. असंच इन्फॉर्मेशन पर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला, समोर तुम्हाला यामध्ये तुमची SSC HSC केलेली असेल तर, किंवा तुमची जर फक्त 10वी झालेली असेल तर 10वीचे आणि त्यानंतर डिप्लोमाचे तुम्हाला इथे मार्क्स भरायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट वाईज तुम्हाला इथे मार्क्स टाकायचे आहेत. तुमचं पर्सेंटेज टाकायचं आहे. तुम्ही कुठल्या बोर्डमधून पास झालेले आहात ते टाकायचं आहे. त्यामुळे ही जी माहिती आहे ना ती एकदम व्यवस्थित भरा, एकदम वाचून भरा. तेव्हाच तुम्ही इथे तुमची कुठली चूक न होईल याची काळजी घ्या. खात्रीपूर्वक ही सगळी माहिती जी काय आहे ती तुमची भरून घ्या आणि जी काही समोरची जी प्रोसिजर आहे ती ते सेव्ह करून समोरच्या प्रोसिजरवरती या. कारण मी हा व्हिडिओ थोडा खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी आता फास्ट करतो आहे, तर तुम्ही तेवढं ॲडजस्ट करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे लास्टला इमेज आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर बघू शकता की इथे तुम्हाला काही नोट दिलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला इमेज आणि सिग्नेचर इथे अपलोड करायचे आहे. त्यामुळे बघून घ्या, वाचून घ्या आणि व्यवस्थित इथे सिग्नेचर आणि तुमची काही जी इमेज असेल ती तर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन इथे झालेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. असेच माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. अजून भरपूर सारे माहितीचे DSYचे जे व्हिडिओ आहेत ते अजून चॅनलवरती येतील, त्यासाठी आपल्याला फॉलो